ऐक ना, बोला की. पाहुण्यांसाठी काय करणार आहेस? कोबीची भाजी. अगं कोबीची भाजी कोण करतं? मजा केली हो. खुसखुशीत कोबीच्या वड्या करते. एक नंबर. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज की नाही आपण खमंग खुसखुशीत कोबीच्या वड्या करणार आहोत. बरं, या वड्या करताना बेसन पीठ तांदळाचं पीठ नाही वापरणार, तरी या खमंग खुसखुशीत होणार. ते कसं ते बघूयात. कोबीच्या वड्या तर करूच यात, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. पण आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपण ऑनलाईन अवेलेबल केलेला आहे तुमच्याकरता. madhurajrecipeClub.com या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर प्लेस करू शकता. ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सअप नंबर देते, तिथे जाऊन फक्त ऑर्डर मेजरिंग कप इतकं टाईप करा मेसेज. आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल. छान आहेत, स्टेनलेस स्टीलचे आहेत, वजनदार आहेत आणि मुख्य म्हणजे ऑल इन्क्लुझिव्ह आहे, ज्यामध्ये GST आहे, त्याचबरोबर शिपिंग कॉस्टही ऑल इन्क्लुझिव्ह आहे. तर कोबीच्या वड्या आपण करतो, तर त्यासाठी काय केलं, एक लहान आकाराचा कोबीचा गड्डा घेतला. तो मधोमध कापून जितका शक्य असेल तितका बारीक चिरून घ्यायचा. बऱ्यापैकी बारीक चिरलेला कोबी हवा. बारीक चिरायला त्रास होत असेल तर किसून घेतला किसणीने तरी काही हरकत नाही. आता हा चिरलेला कोबी स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यातलं जे म्हणजे काही पेस्टिसाईड वगैरे असतील तर ते निघून जातील. चाळणीमध्ये घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचा आणि धुवून झाला की पाणी निथळून घ्यायचं, कारण त्यामध्ये जितकं पाणी राहील तितकं त्यामध्ये पिठाचा अंशही शोषला जातो, ॲब्झॉर्ब केला जातो. त्यामुळे त्यातलं पाणी निथळून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर घेतलं पालक. पालक आणि कोबीच्या वड्या करतोय. पालकाची जवळपास अर्धी जुडी घेतली. ती निवडलेली पालकाची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यातलंही पाणी निथळून मग बारीक चिरून घ्यायचं. म्हणजे अगदी पौष्टिक आणि खुटखुटीत या वड्या तयार होतात. आणि याचसोबत आता आपण ही वडी कशी करायची ते बघूयात. तर आता हा चिरलेला कोबी बाउलमध्ये घेऊयात. बरं, भाज्या वापरायला कसूर करायची नाही म्हणून मी काय केलं, गाजर होते 2 घरात, ते असे छान किसून घेतले किसणीने. जितके बारीक होतील तितके बारीक केलेत. ते 2 छोटे छोटे गाजर उरले होते, मग तेही यामध्ये ढकलून दिले. ज्या काही भाज्या तुमच्या घरात असतील ना त्या तुम्ही इथे वापरू शकता. आता ह्या भाज्या करूयात मिक्स. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता हे किती गोड दिसतंय बघा. छान केसरी रंग, पांढरा, हिरवा. आता हा ठेचा तयार केला. यामध्ये 4 गुबगुबीत लसूण पाकळ्या, 6 हिरव्या मिरच्या, जिरं 1 चमचा आणि पाव चमचा ओवा मिक्सरच्या भांड्यात घेतलं आणि त्याची मस्त अशी भरड तयार केली. त्याचा सुवास इतका सुंदर दरवळतोय बाबा. हा ठेचा यामध्ये घालूया. आता यामध्ये बेसन तांदळाचं पीठ घालायचं आणि मग काय घालायचं, थालीपीठाच्या भाजणीचं पीठ असतं की नाही, ते पीठ मी इथे घेतले आणि ते घालूयात. आता थालीपीठाच्या भाजणीचं पीठ नसेल तर मग काय करायचं बुवा, मग काय करायचं, ज्वारीचं पीठ म्हणजे अर्धा कप ज्वारीचं पीठ असेल तर त्यामध्ये पाव कप बेसन घ्या आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घ्या. ही पिठं मिसळून घ्या. त्यामध्ये शक्य असल्यास थोडीशी आहे ना पोह्यांची भरड पण घाला. पोह्यांमुळे यातलं पाणी जास्तीचं ते शोषण्यासाठी मदत होते. थोडं गव्हाचं पीठ घाला आणि हे मिसळलेलं पीठ यामध्ये मिक्स करून याच्या वड्या करा. काय नाही की. तर याचं असं काही प्रमाण नाही आहे भाजणीचं पीठ घालायचं. सुरुवात मी 1 कप पिठापासून करते. आता यामध्ये काही मसाले पण घालणं गरजेचं आहे. तर आवडीप्रमाणे तुम्ही हवे तसे मसाले यामध्ये वापरू शकता. तर भाजणी करताना बऱ्यापैकी मसाले मी वापरते. तरी यामध्ये घालूयात हळद, अर्धा चमचा हळद, धनेपूड 2 चमचे, लाल तिखट 1 चमचा, चवीपुरतं मीठ. आणि आता हे सगळं मिसळून घ्यायचं. पाण्याचा वापर न करता हे असं आहे ना दाबून दाबून घ्यायचं, म्हणजे मग याचा गोळा व्हायला मदत होते. कोबीला भरपूर पाणी सुटतं, त्यामुळे पाणी नाही घातलं तरी काहीच हरकत नाही.
हलकासा दाब देऊन हे मळून घ्यायचं, म्हणजे मग मळलं जातं आणि कोबीतलं पाणीही पण बाहेर येतं. हे बघा, असं छान मिसळून झालं आणि वाटलं तर मग अगदी थोडासा एक चमचाभर पाण्याचा हपका द्यायचा. त्यामध्ये आपण हा ठेचा केला होता ना, त्याच्यातच पाणी घालून घेतलं. येस, बस. आता जास्त पाणी घालायचं नाही. चला, आता हे ना मिश्रण तयार आहे. हे बघा, छान असं गोळा नाही करणार आहे मी, फक्त हलकंसं कणकेसारखा गोळा होतो तसा करणार आहे. म्हणजे बाइंडिंग आलेलं आहे याला, बेसिकली गोळे तयार करणार नाही आहे. आता ही वडी वाफवून घ्यायची आहे. तर इथे 10 इंचाची ताटली आहे माझ्याकडे. यामध्ये घालते तेल, जेणेकरून वडी याला चिकटणार नाही. आणि हे असं तेल पसरवून घ्यायचं. आता याऐवजी तुम्ही त्याचं असं छान लॉक करून, म्हणजे रोल करून जरी वाफवून घेतले तरी चालेल, छोट्या छोट्या मुठ्या करून वाफवलं तरी चालेल. पण मी हे असं करते, म्हणजे सोयीचं पडतं. तर यावर थोडेसे तीळ घालते, म्हणजे दिसायला सुंदर दिसतात या वड्या. आता हे जे मिश्रण तयार केलं आपलं, हे या ताटामध्ये घालायचं. सगळ्या बाजूला थोडं थोडं घालायचं आणि थापवायचं, थापून घ्यायचं. आणि हे एकसारखं आहे ना थापून घ्यायचं, जितकं शक्य असेल तितकं एकसंध करून. कडा स्पेसिफिकली, नाहीतर त्या भुसभुशीत राहतात. थोडे तेल वरच्या बाजूला पण घालून घेऊ. चला, आता इथे स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं. याच्या बेसला एखादा डबा किंवा हे असं ठेवते स्टँड, आणि अलगद ही ताटली पण ठेवते. साधारण एक 20 ते 25 मिनिटं मध्यम आचेवर हे वाफवून घ्यायचं. मोठ्या आचेवर ठेवू नका, नाहीतर खालचं पाणी त्या ताटलीमध्ये जाईल. त्यामुळे मध्यम आचेवर 20 ते 25 मिनिटं लागतात. चला, बरोबर आहे ना 20 मिनिटं ही कोबीची वडी, कोबी पालकची वडी वाफवायला ठेवली होती. आता बघूयात. येस, तर याच्या मधोमध्ये ना सुरी घालायची. हे असं छान मिश्रण गच्च झालं असेल आणि सुरीला काही चिकटलं नसेल, याचा अर्थ आपली वडी छान वाफवून तयार आहे. आता स्टीमरमधून काढूयात. काढू, इथे साईडला ठेवायची आणि ही वडी पूर्णपणे थंड करून घेऊयात. तर ही वाफवलेली कोबी पालक वडी थंड झाली, तर ही काढूयात. आधी ना कड सोडवून घेऊयात ताटाची. अरे वा, निघाली की सुंदर. काय छान झाली आहे वडी, तुम्ही बघू शकाल. आहे तशी निघाली. काय होतं, ताटात पण कट करू शकतो, पण ते सुरीचे चरे पडतात, म्हणून काढायचा शक्यतो मी प्रयत्न करते. आता याचे हव्या त्या आकारामध्ये पीसेस करून घेऊ शकता. मधोमध एक कट द्यायचा कधी पण, म्हणजे पीस आहेत ना हे एक समान होतात. या बाजूने देखील मधोमध कट करायचं. हे बघा, काय सुरेख झाली आहे वडी, मस्त दिसतात. एकूण एक वडी छान निघती आहे. ही अशीच वाफवलेली वडी खायला छान लागते. एखादा रस्सा करून, ग्रेव्ही करून त्यामध्ये पण घालून सर्व करू शकता. शॅलो फ्राय करू शकता, डीप फ्राय करू शकता. वाफवलेल्या वड्या एखाद्या डब्यामध्ये भरून डीप फ्रीजरला ठेवल्या तर 3-4 महिने छान टिकतात. फ्रीजमध्ये जर ठेवला डब्यामध्ये भरून तरी एक 15 दिवस व्यवस्थित टिकतात. जेव्हा हवं तेव्हा बाहेर काढायचं, शॅलो फ्राय किंवा तळून खाऊ शकता, किंवा एअर फ्रायरमध्ये पण या फ्राय करू शकता. अतिशय रुचकर लागतात. भरपूर मसाले यामध्ये आहेत, त्यामुळे चवदार होतात. आता आपण हे तळून घेऊयात. कोबीच्या वड्या सगळ्या तयार आहेत. इथे गॅस सुरू केला आणि मोठ्या आचेवर कढई तापायला ठेवून त्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकून घेतलं. आता तेलही व्यवस्थित तापलंय. यामध्ये छान खुसखुशीत होतं तळून घ्यायचं. मध्ये असं अलट-पलट करून घ्यायचं. पहिली बॅच तळून झाली आहे. आता बघा की सुरेख रंगाला, आणि भाजणीचं पीठ आहे ना त्यामुळे ते एकदमच खुसखुशीत आणि पोकळ बनतात या वड्या. आता लगोलग खाणार असाल तर तव्यातून ताटा, नाहीतर मग चाळीवर ठेवायचं.
मस्त असं आतमध्ये पोकळ झालं त्या वड्या. चला आता पुढची बॅच पण तळून घेऊया. क्रिस्पीचा आवाज कुठून तरी उचला होता बघा. मस्त अशा कुरकुरीत होतात. आणि आत बघा एकदम हलक्या. कोबीच्या वड्या भन्नाट दिसतात, जबरदस्त लागते चवीला. आणि या अशाच खाऊ शकता किंवा चपातीमध्ये या वड्या घालून थोडं सॅलड बिलड टाकून तेही कमाल लागतो त्याचा रॅप. एकदम पोकळ आणि हलक्या होतात त्यामुळे आणि खुसखुशीत होतात. आणि किती वेळ ठेवलं तरी त्या तशा खुटखुटीत राहतात. आत अशा चेपलेल्या डेंस अशा नाही होत, एकदम मोकळ्या ढाकळ्या राहतात. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.